सीड्या चढायला एवढा प्रॉब्लेम होत होता ना, एवढे पाय दुखत होते, मला सहन नव्हतं होत. हाय, मी आहे नम्रता आणि मी लॉंग ब्लॉग आणि शॉर्ट ब्लॉग दोन्ही बनवते माझ्या फोनमध्ये. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आजची सुरुवात माझी अशी आहे की मला जायचं आहे मार्केटला आणि प्लस की मला इयरिंगचं, जेव्हा मी इयरिंगचे कलेक्शन बघते एवढी महाग, 50 रुपयाला एक. अरे बाबा, मी विकतच कितीला आणते. पण जाऊ दे, चल, त्यांचं एक असतं मार्जिन, आपलं एक मार्जिन असतं. आता मी ज्या ह्या जागेवर असते तर मी पण हे 50लाच विकले असते, पण एवढं खास पण नव्हते. पण का माणसं 50ला घेत होते मला ते माहित नाही. मग मी फक्त बघायचं काम केलंय, कारण की आपल्याला फक्त बघायला आवडतं, घ्यायला आवडत नाही. त्यानंतर मी उतरले, कुर्ल्याला उतरून मग मी चालत गेले. चालत जाताना हे बघा, गरमी, माझा मेकअप सगळा गेला लाईफ मध्ये. आणि तिथं गेला माझा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की मी मालच विसरते, मला काय घ्यायचं होता. येईपर्यंत माझ्या लक्षात असतं मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. पण तिथं गेले की मी विसरते. असं का होतं काय माहित. मग मम्मीला फोन केला, मग त्या लोकांना मग विचारलं की मी त्यांना उलट विचारते की माझ्या दुकानात काय नाही. तेवढं आपको मालूम आपके दुकान में क्या नाही आहे. असं होतं माझं, खूप कन्फ्युजन होतं. मी लिहून घेतलं तरी मी विसरते म्हणजे विसरते. त्यानंतर मी माल घेतला, कंटिन्यू माल घेतला. जो आहे तो तुम्हाला दिसतो स्क्रीनवर, तो तर अजून स्टॉक नाही झाला. त्यानंतर मी घेऊन निघाले आणि एवढं गरम होत होतं, एवढं ऊन होतं. म्हणजे जरा पोटाला ना आराम द्यावा म्हणून मी ज्यूस पिले. आणि माझी खूप इच्छा होती खूप दिवसात ना की मला इथं येऊन एकदा तरी ज्यूस प्यायचं. आणि एवढं भारी होता ना, खूप भारी होता. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानं येऊन माझा नवीन फोन घेतला मी, कवर मोबाईलचा. कसा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी दुपारचं जेवण घेतलं. दुपारी जेवणमध्ये मी पेंडलीची भाजी आणि 2 चपात्याच खाल्ल्या. त्यानंतर मी काहीच खाल्लं नाही. असं कम्फर्ट फूड आहे ना, मला खूप आवडतं, चटणी आणि तेंडलीची भाजी. त्यानंतर 5 वाजता मी चहा पिले. चहा पिल्यानंतर मी जेवले नाही, डायरेक्ट वॉकिंग करायला गेले. चला वा.